आज 30/6/2023 राजू, तू आज तुझ्या सर्व्हिसमधनं रिटायर होत आहेस. रिटायरमेंट, सेवानिवृत्ती हा प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग असतो. कारण त्या दिवशी त्यांच्या मनामध्ये अशा संमिश्र भावनांचं एक कोलाहल तयार झालेलं असतं. एक तर आपण आयुष्यभर ज्या जबाबदारीचं ओझं वाहत आलो आहे, जी जबाबदाऱ्या पार पाडत आलो आहे, त्यातून आज मुक्त होण्याचा दिवस म्हणून एकीकडे खुशी असते, तर दुसरीकडे आपण पूर्ण आयुष्यभर ज्या सहकाऱ्यांच्या सोबत काम केलं, ज्यांच्यासोबत आपले सुखदुःखाचे क्षण घालवलेत, त्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबतीला आपण आज मुकणार आहोत, त्याचं दुःख पण असते सोबत. अशा या संमिश्र भावनांचा असल्यामुळं हा दिवस प्रत्येक कर्मचाऱ्याकरता एक अविस्मरणीय दिवस असतो. आणि उद्यापासनं तुला शाळा असणार नाही, त्याचा टाइम टेबल असणार नाही, कुठल्या वेळेचं बंधन असणार नाही, कॅलेंडर तुला सांगणार नाही आज कामाचे दिवस आहेत, आज सुट्टीचा दिवस आहे, काही नाही अगदी. परंतु हे कामाची वेळ जर आपल्या आयुष्यातून काढून टाकली तर तिथं जी काही पोकळी निर्माण होते, ती पोकळी भरून काढण्याकरता प्रत्येकाने त्याचं काहीतरी एक सेवानिवृत्तीच्या नंतरच्या काळाचं एक नियोजन करणं आवश्यक असते. आणि या बाबतीतलं एक सुंदर नियोजन तू ऑलरेडी केलेलं आहेस. ते म्हणजे तुझं श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या योग वर्गाला तू स्वतःला जे वाहून घेतलं आहेस, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. त्या मार्गाने तू एक नवीन ओळख निर्माण केलेली आहेस तुझी स्वतःची. अशा प्रकारे सेवानिवृत्तीनंतरही तू बिझी राहणार आहेस, त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. व हे पुढचा काळ तुझा असाच आरोग्यमय व आनंदात जाओ ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि शेवटी हॅपी रिटायरमेंट. आज 30 जून 2023 राजदादा यांच्या रिटायरमेंटचा दिवस. रिटायरमेंट म्हणजे आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक कार्यातला शेवटचा दिवस. आणि त्यांचा योग पहा, आज शाळेचाच पहिला दिवस आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस. त्याच्यामुळे हा एक अविस्मरणीय दिवस आहे. आणि त्याच्यामुळे हा दिवस सगळ्यांच्याच लक्षात राहील. तसंच सर्वांकडून आणि माझ्याकडून दादांना फार फार शुभेच्छा. हॅपी रिटायरमेंट. आज 30 जून 2023 राजू दादाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आज इथे पार पडतोय. वयाची 58 वर्ष पूर्ण झाली आणि नियमानुसार आपण जे कार्य करत आहोत त्या कार्यामधून निवृत्त होणं हे ओघाने चाललं. पण दादाकडे पाहिलं की असं वाटत नाही की दादा निवृत्त झालं. त्याचा उत्साह, कामाप्रतीचं प्रेम आणि आयुष्य जगण्याची एक सुंदर अशी शैली, हे सगळं पाहून दादा जरी शिक्षण क्षेत्रातून रिटायर होत असला तरी सुद्धा आयुष्य मात्र अतिशय आनंदानं आणि उमेदीनं जगता येईल यासाठी हा मिळणारा वेळ सत्कारणी लागो. रिटायरमेंटचं आयुष्य आनंदी जाओ अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा हैप्पी रिटायरमेंट. आपका जीवन प्रेरणा है. आपसे हमने बहुत सारी चीज़ें सीखी है. जीवन में किस तरह से डिसिप्लिन होना चाहिए, टाइम मैनेजमेंट है, ये सारी हर छोटी छोटी चीज़ के ऊपर आपका जो ध्यान रहा वो बहुत ही सराहनीय है. और बहुत सारी चीज़ें हमने अपने जीवन में आपसे सीखी हैं. रिटायरमेंट के इस अवसर पर मैं आपको बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ. साथ में आने वाला जो क्षण है आपका वो हमेशा खुशियाँ लेकर आए और खुशियों से भरा हुआ रहे. एक बार फिर से बहुत सारी शुभकामनाओं के साथ धन्यवाद. This video is dedicated to my uncle, Raju Kaka. You have been always an inspiration to me. The only thing I would like to say is that quickly retire from your retirement
and conquer something new with your expertise. Once again, wish you a very happy retirement. यंकलू, तुम्हाला माहित आहे का, सगळे म्हणतात रिटायर झाल्यावर माणसं जास्त बिझी होतात. आपल्याला जास्त बिझी नाही व्हायचंय. रेकॉर्ड ब्रेक करू. रिटायर झाल्यावर रिलॅक्स. हॅपी रिटायरमेंट डे. नमस्कार काका, आज आपला रिटायरमेंट दिवस. आम्हाला खूप आनंद होतोय की तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी देखील तारुण्याच्या स्फूर्ती आणि उत्साहात रिटायरमेंट साजरी करत आहात. वयाची 60 कधी गाठली हे कळलंच नाही आम्हाला. जरी आपला रिटायरमेंट दिवस असला तरी मला खात्री आहे की तेथील तुमची शिकवण आणि तुमचा उत्साह तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांना भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आपलं कामाबद्दलचं डेडिकेशन खरंच ॲडमायरेबल आहे. आता तुम्ही तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला आवडेल त्या गोष्टींसाठी देऊ शकता. एखादी छान फॉरेन ट्रिप प्लॅन करा. योगा क्लासमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ऍड करा आणि योगा क्लासला अजून वेगळं रूप द्या. कदाचित कामामुळे काकूंना जास्त टाइम देता आला नसेल. तो टाइम आता तुम्ही भरून काढा. तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत खूप मस्त मजा करा, एन्जॉय करा आणि तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. लवकर पुण्याला या. वाट बघतोय आम्ही. जीवन कसं जगावं हे फक्त तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आज तुम्ही सगळे तिथे आहात म्हणून मी तिथे नसल्याची खंत आणि हुरहुर थोडी कमी झाली आहे. मी आज तिथे येऊ शकले नाही म्हणून असं मन व्यक्त करते. बाबा, 1992 8 मे या दिवशी तुमचं आईशी लग्न झालं. त्यानंतर तुम्हाला साईबाबा कॉलेज नागपूर येथे नोकरी लागली. ती टेम्पररी बेसिसवर होती. त्याच साली तुम्ही 1992 मध्ये उमरेड येथे जीवन विकास ज्युनियर कॉलेज आणि अशोक विद्यालय या दोन्ही जागी ज्युनियर कॉलेजच्या इंग्लिश लेक्चररच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू दिला आणि तुम्ही दोन्ही जागी सिलेक्ट झाले. काही कारणास्तव अशोक विद्यालय न जॉईन करता तुम्ही जीवन विकास विद्यालय ही नोकरी स्वीकारली आणि अशा रीते उमरेड ही तुमची कर्मभूमी आणि माझी जन्मभूमी झाली. 1993 या साली तुम्हाला एक गोंडस बाळ झालं. प्रवीण काय करतोय? गोंडस बाळ शोधतोय. अरे मीच आहे ते गोंडस बाळ. मला फार काही आठवत नाही पण पप्पा मला त्यांच्या इंटरव्ह्यू बद्दल कधी कधी सांगायचे. त्यांचा इंटरव्ह्यू घेताना बाकडे सर, ज्यांना की ते मनोभावे मानतात, ते पण तिथे उपस्थित होते. त्यांना त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये एक इंग्लिश पोएम शिकवायला सांगितली होती आणि ती त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि शांतचित्तेने समजवली आणि ते सिलेक्ट झाले. ही गोष्ट त्यांच्याकडनं ऐकताना त्यांच्या केलेल्या मेहनतीचं योग्य फळ त्यांना भेटलं आहे हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. या समाधानाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसतो आणि अशा प्रकारे जीवन विकास विद्यालय हे त्यांचं ज्ञानमंदिर झालं. मी त्याला तुमचं ज्ञानमंदिर म्हणू शकते कारण तुम्ही एखाद्या पुजारासारखीच निस्वार्थ सेवा केली आहे. मला आणखीन एक क्षण आठवतो. आमची पहिली गाडी होती मारुती 800. काही कामासाठी पप्पा ती गाडी घेऊन नागपूरला गेले होते आणि जेव्हा ते परत आले तेव्हा त्या गाडीच्या मागच्या काचावर माझं नाव लिहिलं होतं, निशा. ते बघून मी आणि आई खूपच आनंदित झालो. पण जेव्हा आम्ही पुढे जाऊन बघितलं तेव्हा त्याच गाडीच्या समोरच्या काचावर लिहिलं होतं जीवन विकास ज्युनियर कॉलेज उमरेड. ते बघून आम्हाला इतका त्रास झाला. मी तर पप्पांवर खूपच चिडली. मी तुम्हाला म्हटलं पण होतं की शाळेसाठी घेतली ना गाडी, मग शाळेसाठीच वापरा. आणि त्याच क्षणी आम्ही त्यांना ते नाव काढायला सांगितलं. ते तुमचं शाळेवरचं प्रेम होतं जे मला आज कळतंय. मला असा एकही दिवस आठवत नाही की तुम्ही असं म्हटलं असेल की आज मला शाळेत जायला कंटाळा येतोय. एकच सिलेबस वर्षोनवर्ष शिकवणे, कंटाळा येतोच. पण ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल कसं करता येईल, काहीतरी नवीन कसं करता येईल हेच तुम्ही बघत होते. मी पण काम करते. मला पण कधी कधी कंटाळा येतो. असं वाटते हे काम थोड्या वेळात करूया किंवा हे काम पुढच्या आठवड्यात करूया. पण आज तुमच्या चेहऱ्यावरचं हे समाधानाचं तेज बघून मलाही असंच वाटते की माझ्या निवृत्तीच्या क्षणी मला पण माझ्या चेहऱ्यावर हेच तेज पाहिजे. मी बोलत राहिले ना तो वेळच कमी पडेल. जिथे जाऊ तिथे चमकू असेच आहे ते. परफेक्शन इज राजकुमार पांडे सेकंड नेम. मग ते कुठलंही क्षेत्र असो, योगा असो की शिक्षण, स्वतःचं घर बांधणं असो की माझ्या शाळेतील क्राफ्टचा प्रोजेक्ट, सगळं कसं परफेक्ट असतं. पप्पा, तुम्ही माझ्या शाळेच्या क्राफ्टच्या प्रोजेक्टसाठी केलेला कागदावरचा कापसाचा बदक मला अजूनही आठवतो. म्हणूनच म्हणते, अशा व्यक्ती जेव्हा रिटायर होतो तेव्हा तो प्रत्येकाच्या आठवणीत राहतो.
प्रत्यक्षात कोणीही काम करणं बंद करू शकत नाही, त्याला फक्त नवीन नोकरी मिळते. आणि मला खात्री आहे माझ्या आईजवळ तुमच्यासाठी भरपूर कामे असतील. म्हणून तुमच्या निवृत्तीचा आनंद घ्या, भरपूर कामे करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जग फिरा. हॅलो बाबा, मला तुमच्याबद्दल बोलायचं तर हे आठवते, तुमच्या कामावरील प्रेम, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि आवड. सोप्या भाषेत म्हणायचं तर शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द आणि त्यासाठी लागणारा कठोर परिश्रम हे तुम्हाला बघूनच आम्ही शिकलो. आय होप सो की मी हे माझ्या जीवनात पण अंमलात आणू शकेल. सो निवृत्ती म्हणजे एक नवीन सुरुवात, एक स्वतःला टाइम देण्यासाठी, आईला टाइम देण्यासाठी, फिरण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी. सो बाबा, तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी रिटायरमेंट. 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 हॅपी रिटायरमेंट.